नमस्ते मित्रांनो, आपण जे विमल आजींचे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये अजून एक आपल्याला आजी दाखवत आहेत। इथं बघू शकता की जे तिळगुळ असतात संक्रांतीला आपण आणलेले वाटलेले त्या तिळगुळांचे दागिने डोहाळ जेवण किंवा लहान मुलांना संक्रांतीला जे बुडबुड घागरी करतात त्यावेळेस हे दागिने घालतात। तर ते आजींनी दागिने सगळे आपल्या नातू नातींसाठी बनवलेले आहेत। तर तेच दागिने आता आजी आपल्याला बनवून दाखवत आहेत। आता तुम्ही हे काय बनवताय? हाताचं बनवली मनगटाचं हे बघा, बघू शकता इथं काही सुईचा वगैरे वापर न करता आजी कसं टॅकनी हे सगळं बनवत आहे बघा। जे अशी सुंदर सुंदर चक्र ते एक सोबत घालून घेत आहेत आणि त्यामध्ये हे तिळगुळ टाकताय। बघा, फक्त त्या दोऱ्यांमध्ये ते काटे तिळगुळाचे जे आहेत ते फसवलेले आहेत त्यांनी। खूप छान। अजून इकडे बघू शकता आपण हे हार सुद्धा असाच बनवलेला आहे। त्याचबरोबर जे हत्ती लावलेले आहेत ते वरती दंडाला लावण्यासाठी आहेत आणि हे जे आहे आता सेम असंच आजी बनवत आहे ते मनगटाला बांधायला आणि तो टोप अजून काही वेगळ्या प्रकारचे असं मनगटाचं बनवायले। हे दंडाचे ते दंडाचे हे मनगटाचे। अजून बघू शकतो हा अजून एक वेगळ्या प्रकारचा टोप केलेला आहे। हा एक अजून आहे। हे दोन हार बनवलेले आहेत। हे दुहेरी सेम असेच तिळगुळाचे हार केलेले आहेत। हे मनगटाचे दंडाचे आहेत मनगटाचे। अशा सुंदर सुंदर हलव्याचे दागिने आजी बनवतात। त्यांना खूप हौस आहे आपल्या सगळ्या नाती नातांसाठी त्या असे हलव्याचे दागिने बनवून त्यांना घालतात। बोटाने धरता येत नाही ना, काढता येत नाही पटकन। हे बघा, अशा प्रकारे आजींचं जे हाताला बांधायचं आहे ते हलव्याच्या दागिन्याचं तयार झालेले अशी गोंडे त्यांनी लावलेले बघू शकता। 8 पदरी दोऱ्यांनी पक्के टाचून ते गोंडे लावतायत की ते निसटले नाही पाहिजे। त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची खूप हौस आहे। त्या प्रत्येकासाठी असं छान छान बनवून देतात। डोहाळ जेवणाला सुद्धा ते असे दागिने बनवून देतात, म्हणजे आपल्या नातेवाईकांना वगैरे गिफ्ट देतात। दाखवा, खूप सुंदर, खूपच छान मनगटाचं।